Hello, viewers. We are going to discuss phrases and idioms. When we utter a word phrase, it means that when two individual words come together and they make some other meaning than what the two individual words carry themselves as, is that what we call phrase. Phrase in actuality is some things that we, when while using a language or while having interactions in particular language, when we have a knowledge of the culture, uh, how the society has become cultured, their way of life, their thinking, their way of expressing thoughts, we get in-depth knowledge about it when we have knowledge of the subtleties and nuances of that language. Then we know the phrases. Idiom, what is idiom? Idiom is a kind of a saying in a particular language. It conveys the meaning metaphorically, and not just metaphorically, it also succinctly, briefly, in a precisely, it expresses a meaning in a very, very efficient, effective, and feasible way that other person understand its directness, its sarcasm, its in a very, very short expression. We can convey the lot of meaning, and it make meaningful sentences. सो मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर फ्रेजेस म्हणजे वाक्यांश, तर इडियम्स याला आपण म्हणे किंवा सुविचार म्हणा, सुविचार म्हणू शकतो का, सुविचारला मॅक्झिम्स म्हणतात, ॲक्झिओमॅटिक एक्सप्रेशन म्हणतात, की जे कोणी नाकारू शकत नाही. तसंच त्याला अजून काही शब्द आहेत की प्रोव्हर्ब. पण इडियम्स म्हणजे काय, की जसं नाचता येणं अंगण वाकडं, इंग्लिशमध्ये पण त्याचं बॅड वर्कमॅन्स ऑलवेज ब्लेम्स टू हिज टूल्स. किंवा ज्याला एखादी गोष्ट येत नाही, तो व्यक्ती काय करतो, की त्याच्या टूलला हे करतो. ज्याला नाचताच येत नाही, तो ज्याला एखादी गोष्टीचं ज्ञानच नाही, ज्याला ते करताच येत नाही, असं सरळ सरळ नाचता येत नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही किंवा ही इज नॉट एबल टू डान्स दॅट पर्सन. परंतु एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसणं आणि किंवा त्या गोष्टीमध्ये तुम्हाला तरबेज नसणं किंवा त्याच्यामध्ये मीडिओकर असणं आणि तिसऱ्याच गोष्टीला त्याचा दोष देणं, ही आहे इडियमचा भाग. Those people who live in the glass houses should not throw the stone. जे लोक काचाच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावरती हे करू नये. Meaning those people whose situation is very sensitive, those people who are too much tender, too much feeble, too much weak, these people should not try to the other people because they are too much vulnerable, uh, and therefore they should not do such kind of thing. That is what idioms and phrases is. We have talked to the larger extent, to the greater extent, to the great extent we talked about
idioms and phrases. I don't know, shall we call it the great extent or the little extent? I don't, I'm not familiar with that much. त्यामुळं मला असं वाटतं, की आपण ह्या गोष्टीकडे जास्त सारासार विचार न करता 2-4 इडियम्स आणि 2-4 फ्रेजेस पहावे. इथे मी माझ्याकडे पुस्तक आहे, की जे प्रिस्क्राईब टेक्स्ट आहे. बी-ए, बी-एससी आणि बी-कॉम फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टर करिता. तर मी सुरुवात करतो. आय बिगॅन धिस की इडियम्स व्याख्या कशी केलेली आहे. दोन्हीची व्याख्या आपण पाहूयात. इडियम्स अँड वर्ड्स ऑर एक्सप्रेशन्स. इडियम्स आर वर्ड नाही म्हटलेलं, वर्ड्स म्हटलेलं आहे. शब्दांचा समूह असतो, एक वाक्यासारखं असतं. दॅट आर कॉमनली यूज इन एव्हरीडे कॉन्व्हर्सेशन. जे दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही संवाद किंवा आपण कॉन्व्हर्सेशन जे करतो, संभाषण जे करतो, त्यामध्ये आपण हे कॉमनली यूज करत असतो, वापरत असतो. की ही केवळ इंग्लिश भाषेमध्येच वापरल्या जात नाही, तर प्रत्येक भाषेमध्ये त्याला फक्त वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळे शब्द वापरले जातात. लोकोक्ती किंवा मुहावरा, याचे लक्षार्थ, अर्थ, अभिधा, व्यंजना जे काय आहे तशा पद्धतीचे ते अर्थ त्यामधून व्यक्त केले जातात. प्रत्येक गोष्टीमध्ये इन डिटेल जाणं योग्य राहणार नाही. Going in detail is not only options to us. We will go it in thoroughly, but since you have to prepare for the from the point of view of the examination, therefore we will limit to the basic knowledge of it. काही idioms आणि phrases दिलेले आहेत, पण त्या अगोदर आपण ते डेफिनेशन पाहत आहोत, तर डेफिनेशनच पाहून घेऊया. काय आहे डेफिनेशन? दे आर मेटाफॉरिकल एक्सप्रेशन. म्हणजे रूपक अर्थाने ते वापरले जातात आणि त्यामुळे भाषेला ते फार अलंकारिक बनवतात. मीनिंग दॅट इट मेक्स लँग्वेज मोर कलरफुल. People use them to express something more vividly and often more briefly. संक्षिप्त पद्धतीने स्वतःला जर व्यक्त करायचं असेल तर लोक इडियम्स वापरतात आणि त्यामुळे एकदम हुबेहूबपणा किंवा एकदम तो सेन्स, जो अर्थ अभिप्रेत आहे, तो कमीत कमी शब्दामध्ये मांडता येतो. कारण ही जी इडियम्स असतात ते काय करतात, तर तुमच्या नजरेसमोर एक मेंटल पिक्चर तयार करतात. मेंटल हुबेहूब तसा देखावा निर्माण करतात. त्यामुळे ते फारच प्रभावी आहे. आता पहा, हा जो फ्रेज आहे, सॉरी, ही जी इडियम्स आहे, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. आता चला कॅटला बॅगेच्या बाहेर काढूयात. काहीतरी बॅगेमध्ये आहे आणि ते गुपित आहे. काय आहे की लोकांना माहित नाही. एखादी गोष्ट गुपित ठेवलेली आहे, परंतु ती आता डिस्क्लोज करायची आहे, ती रिव्हील करायची आहे, ती दुसऱ्याला समजू द्यायची आहे. त्यावेळेला हा फ्रेज इडियम्स वापरल्या जाते. त्याचा अर्थ होतो की इफ यू लेट द कॅट आउट ऑफ द बॅग यू रिव्हील द सिक्रेट. गुपित तुम्ही दुसऱ्याला समजून देता, कळू देता, डिस्क्लोज करता. इट इज इम्पॉर्टंट टू रिमेंबर. काय रिमेंबर करणं, काय रिमाइंड करणं, काय रिकॉल करणं आवश्यक आहे? कोणती गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, ध्यानात ठेवली पाहिजे, मनात ठेवली पाहिजे, ती कोणती आहे? की idiomatic expressions are used formally as well as informally.
तुम्ही असं ऐकलं असेल, की पत्र लिहित असताना इडियम्स आणि फ्रेजेसचा जास्त वापर करू नये. कारण ते काय करतात, ते फ्रेजेस अर्थ स्पष्ट पद्धतीने ज्यांना त्याचं त्या भाषेचं के बारकावे माहीत नाही, ज्यांना न्यूआन्सेस माहीत नाही, सटलटीज भाषेची माहीत नाही, ते लोक तर त्यामुळे भाषा वापरत असताना ती इडियम आणि फ्रेजेस रहित असावी. कोणती? जी औपचारिक भाषा आहे असं मानल्या जातं. परंतु तिथे इडियम्स आणि फ्रेजेस वापरल्या जात नाही असं नाही. काही फॉर्मल आहे इडियम्स आणि फ्रेजेस, काही फॉर्मल आहे, काही इन्फॉर्मल आहे. तर दोन पद्धतीने इडियम्स उपयोगी पडते. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जेवढ्या तुम्हाला इडियम्स माहित आहे तेवढ्या त्या पद्धतीने तुम्ही जास्त. पण थोडं थांबून घेऊया.